आज पुन्हा रामटेकडीमध्ये एक चोरी आणि यावेळी चोरी झाली आहे रामटेकडीमधल्या आमच्या घरात। सगळ्यात आधी ही खिडकी बघा, तब्बल 8 ते 10 फूट उंच आहे। आजूबाजूला कुठलाही नीट आधार नाही आणि रामटेकडीची एवढी बारीक गल्ली बघा, इथून एक माणूस सुद्धा मुश्किलने जातो। पण चोरांनी मात्र या खिडकीतून घरात प्रवेश केला आणि सामान घेऊन पसार झाले। घरची अवस्था तर बघा, सगळं सामान अस्तव्यस्त आहे। पितळची भांडी, स्टीलची भांडी आणि असं बरंच काही चोरीला गेलं आहे। पण खरं सांगायचं तर ही गोष्ट खूप मनाला लागणारी आहे। 10-15 दिवसापूर्वीच आमचे आजोबा वारले आहे। ज्या माणसाने रामटेकडीत आपलं संपूर्ण आयुष्य काढलं, त्याच्या घरात त्याच्या जाण्यानंतर अशी चोरी होणे खूप मनाला लागणारी आहे। त्याच्या आत्म्याला तरी कुठं शांती वाटत असेल की माझ्या गेल्यानंतर माझ्या घरात चोरी होत आहे। आणि हे पहिल्यांदाच झालेलं नाही। रामटेकडीमध्ये याआधी आजूबाजूच्या घरांमध्ये 2-3 घरांमध्ये चोरी झालेली आहे, पण ते चोर अजून सापडलेले नाही। एवढ्या उंच खिडकीतून चोर आत कसे आले? एवढं सामान घेऊन रामटेकडीच्या एवढ्या बारीक गल्लीतून बाहेर कसे पडले? आणि एवढी तोडफोड होत असताना आजूबाजूला कोणालाही कशी खबर लागली नाही? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केलेली आहे। आता बघूया रामटेकडी पोलीस ह्या गोष्टीवर काय ऍक्शन घेतात आणि या चोरी मागचं सत्य कारण काय आहे ते लवकरच बघूया। आणि पुढे काय ऍक्शन होते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन।